बिकट परिस्थिती, मनात जिद्द आणि सोबतीला केवळ कुटुंबाची साथ. मात्र तरीही परिस्थितीसमोर हार न मानता घर आणि शेतीमधील होत असलेली तारेवरची कसरत लीलया पार पाडत नाशिकच्या येवला तालुक्यातील रायते येथे राहणाऱ्या सरला चव्हाण यांनी यशस्वीपणे ड्रॅगन फ्रूटची शेती करत लाखो रुपयांचा नफा कमावलाय. तर दुसरीकडे केवळ राज्यातील नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. याच उत्तर महाराष्ट्रातील ड्रॅगन क्वीनचा कांदाचा ते आलिशान बंगला हा खडतर पण तितकाच प्रेरणादायी प्रवास आपण पाहणार आहोत माझा महाराष्ट्र न्यूजच्या वेगळं व्यक्तिमत्व या कार्यक्रमातून. नमस्कार, मी धनश्री कलाल. एक वेगळं व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन क्वीन म्हणून ज्यांना ओळखलं जातंय त्या सरला चव्हाण यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत. त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं त्यांना ड्रॅगन क्वीन म्हणून का संबोधलं जातं, यामागची कारणं काय आहे, त्यांनी शेतीमध्ये जो प्रयोग केला तो यशस्वी कसा झाला आणि त्यामागे त्यांनी ज्या अडचणींचा सामना केला याचा उलगडा आज आपण त्यांच्यासोबत बोलून हे करणार आहोत. नमस्कार ताई. एक वेगळं व्यक्तिमत्व या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखलं जाते, नेमकं यामागचं कारण काय हे जाणून घ्यायला आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. तर आपल्याला जी पारंपरिक शेती याला फाटा देऊन तुम्ही फळबागेकडे वळाला आणि फळबागेमध्ये जे फळ अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही ड्रॅगन फ्रूट, त्याचीच शेती का करावीशी वाटली तुम्हाला? पारंपरिक पिकं घेत होतो त्याच्यामध्ये आम्ही उत्पन्न काढायचे पण बाजारपेठेचे म्हणजे असं आम्हाला पाहिजे असं नफा भेटत नव्हता आणि कमी पाणी होतं आमचं. येवला तालुका म्हणजे हा कमी पाण्याचा असल्यामुळे आम्ही कमी पाण्यात येणारं जे पीक आहे ड्रॅगन फ्रूट हे लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बाजारपेठेत मागणी पण चांगली होती, औषधी गुणधर्म असल्यामुळे. आणि बाहेरच्या देशातून जर ते आपल्या भारतात आयात होतं तर त्याचं डिमांड पण चांगलंच होतं. ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस त्याचं मार्केट 300 ते 350 रुपये किलो होतं. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण लावायला पाहिजे असं. नक्कीच, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूटची शेती अजूनही महाराष्ट्रात होत नाही आहे. तर मग ही शेती करत असताना तुम्हाला कल्पना कुठून आली की आपण ड्रॅगन फ्रूटची शेती करायला पाहिजे आणि तुम्हाला जिथून म्हणजे कल्पना आल्यानंतर कोणत्या कोणत्या अडचणी तुमच्या समोर उभ्या राहिल्या? कल्पना आली कारण त्याला मागणी चांगली होती औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि माहिती होतं की आपण म्हणजे एक टी व्हीवर अशी न्यूज बघितली की तिथं आपल्या भारताच्या वातावरणामध्ये ड्रॅगन फ्रूट हे यशस्वीरित्या येऊ शकतं. त्याच्यामुळं आम्ही तशी डेअरिंग केली. तसं त्याला भांडवल भरपूर लागणार होतं, ते नव्हतं आमच्याकडं, पण आम्ही केली तयारी त्याची. तुम्ही आणि तुमच्या पतींनी मिळून म्हणजे ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याआधी कोणत्या ठिकाणी भेटी दिल्या किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही प्रयत्न केले? एक ठिकाणी 2-4 ठिकाणी भेट दिल्या कारण तेव्हा बागा नव्हत्या तेवढ्या. रमेश पोखरणा म्हणून एक पहिली बाग होती आपल्या महाराष्ट्रामध्ये, तिथे जाऊन भेट दिली आणि तिथलं थोडंसं माहिती घेऊन आणि आम्ही त्याची तयारी केली. याचं उत्पन्न खर्च ड्रॅगन फ्रूट जे आहे ते औषधी गुणधर्मांचं असलं तरी मग त्याचं उत्पन्न जसं तुम्ही म्हणालात की भांडवल त्याचं जास्त आहे, नेमकं त्याचं भांडवल काय असतं? शेतजमीन त्याची कशा प्रकारची असायला हवी? शेतजमीन त्याची पाण्याचा निचरा होणारी पाहिजे आणि कमी पाण्यात म्हणजे येऊ शकतं ते. त्याच्यामुळं आमच्याकडं मेन अडचण म्हणजे पाण्याचीच होती आणि म्हणजे करायची हिंमत होती पण भांडवल कमी पडायचं. पण आम्ही कसं म्हणजे जमा केलं दागिने थोडेफार बँकेचं कर्ज वगैरे घेऊन ते आम्ही उभं केलं. म्हणजे सगळे कामं घरी केले, भांडवल कमी असल्यामुळं प्रत्येक पोल रवल्यापासून तर पूर्ण मजुरीचं काम आम्ही घरीच केलं. तुम्हाला किमान एकरी खर्च किती आलेला त्यावेळेला आणि तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं? म्हणजे पोल असतील तर ते एक म्हणजे किती पोल एकरामध्ये तुम्हाला लागले, किती रोपं लागली? एकरी ते 11 बाय 7 वर जर लागवड केली तर 580 पोल बसतात आणि मग ते आम्ही कामं सर्व घरीच केले आणि चांगलं म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर केला, काही सेंद्रिय वैदिक असं म्हणजे घरीच बनवले, काही
कमी खर्चात जेवढं करता येईल तेवढं आम्ही व्यवस्थित केलं आणि स्वतः कामं केल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये चांगलं यशस्वी बाग बनवता आली. पण मग त्याला खतं जरी आली असली, पण मग त्याला कोणत्या कोणत्या प्रकारची खतं चालतात आणि त्याचे डोस कसे असतात, कशा प्रकारे ते द्यावे लागतात? ड्रॅगन फ्रूट तसं हे जंगली पीक आहे, म्हणजे वनस्पती, आणि त्याला असं रासायनिक खतांची गरजच नाही, अतिरेक हा चालतच नाही. आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे आम्ही 100% ऑर्गॅनिकच केलं. 100% ऑर्गॅनिकमध्ये केलं तुम्ही. आणि म्हणजे ह्या जे काही फळबाग असेल त्याच्यावर कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो का, आणि प्रादुर्भाव झाल्यानंतर तो कमी करण्यासाठी पण तुम्ही वैदिक किंवा सेंद्रिय खतं वापरली की रासायनिक खतांचा वापर करावा लागला? उन्हाचं असेल, पाण्याचं असेल, याचं नियोजन म्हणजे बॅलन्स ठेवावं लागतं की त्याच्याकडेही कसं लक्ष द्यावं लागतं? खतांचं आणि पाण्याचं नियोजन हे मेन असतं त्याला, बाकी इतर फवारण्या नसतातच. कमी फवारणीचं म्हणजे बिना केमिकल येऊ शकतं ते, त्याला फक्त खतं आणि पाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. आणि कोणत्या म्हणजे बाकी पिकांवर जसा रोग येत असतो की कोणत्या पिकाला अळी लागते, बुरशी लागते, तसं ड्रॅगन फ्रूट आहे, याला कोणत्या प्रकारचा एखादा विशिष्ट असा रोग लागतो किंवा आजार होतो का? हा फंगसचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ते पण रासायनिकचा किंवा तणनाशकचा जर अतिरेक केला तरच त्या बागा नासून जातात. ड्रॅगन फ्रूट औषधी गुणधर्मांचं असलं तरी त्याच्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात, तर नेमकं कोणत्या कोणत्या जाती असतात आणि त्यातली कोणती जात चांगली असते, जी औषधी गुणधर्मांनी चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल आणि तिचा रंग खाण्यासही चांगली असेल? पहिले रेड व्हाईट एक व्हरायटी होती सुरुवातीची, तीच माहिती होती. नंतर जे रेड आतून रेड बाहेरून रेड जी व्हरायटी होती ना, तर तिच्यामध्ये गोडी जास्त आहे आणि खायला पण छान आहे, आणि म्हणजे मार्केटमध्ये मागणी तिला जास्त आहे, आणि तिचं जे साल जे आहे ना मजबूत आहे. आमची अमेरिकन ब्युटी आणि रेड जम्बो आणि सी व्हरायटी असे 3 व्हरायटी. आता सुरुवातीला तर अमेरिकन ब्युटीच होतं आमच्याकडे. जसं गव्हाचं सीझन असेल, 3-4 महिन्यांमध्ये पीक येतं, पीक तोडणीला येतं, बाकी पिकं असतील, तसं ड्रॅगन फ्रूट किती महिन्यांनंतर झाडाला फळ लागतं किंवा मग त्याचं हे होतं, तोडणी होऊ शकते? जूनमध्ये लागवड केली आणि चांगलं मॅनेजमेंट ठेवलं समजा, तर पुढच्या जूनमध्ये फ्रूट यायला चालू होऊन जातं. त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन कसं करावं? पाणी, खत नियोजन वेळेवर, टायमिंग काम करून त्याची बांधणी असते ती वेळेवर केली पाहिजे. ताई, आता आमच्या प्रेक्षकांना सांगा की ड्रॅगन फ्रूट बरेच जण व्हिडिओमध्ये बघता, डिरेक्टली त्याचं फळ बाजारामध्ये बघितलं जातं, पण त्याची लागवड कशी केली जाते, नेमकं त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया असते, कुणाला जर शेती करायची असेल तर मग त्याच्यासाठी नेमकं सुरुवात कशी केली गेली पाहिजे, याबद्दल काय सांगणार तुम्ही? ड्रॅगन फ्रूटला शेती कोणती पण चालते असं काही नाही, फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे किंवा एक ढाळी रान असं समजा. काळी जरी असली तरी चालतं, फक्त बेड उंच बनवायचे त्याला. आणि त्याचा पोल कशा पद्धतीचा असतो किंवा एका पोलला किती रोपं येऊ शकतात, कोणत्या पद्धतीने सुरुवातीपासून प्रक्रिया कशी असते त्याची? तर त्याला ड्रिप करून आणि म्हणजे एकरी 600 पोल लागतात. 7 बाय आपलं 11 बाय 7 लागवड जर असली तर 700 पोल लागतात, आणि एका पोलला 4 रोपं. एका पोलला 4 रोपं लागतात. पण मग ते रोप लावल्यानंतर नेमकं त्याची वाढ किती दिवसांमध्ये होते? बेड केल्यानंतर त्याला काही रासायनिक असेल किंवा कुठल्या खतांचा डोस द्यावा लागतो का, किंवा अजून काही करावं लागतं का? 6 फुटी पोल घेऊन पूर्ण एकरामध्ये 11 बाय 6 लागवड आम्ही केलेली. त्याच्यावरती 680 पोल आम्हाला लागले, आणि त्याच्यामध्ये एका पोलला 4 रोपं. आणि लागवड करताना खत टाकून आम्ही लागवड केली. मग ते सेंद्रिय खत, वैदिक असं आमच्या पद्धतीने आम्ही म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये जे असेल ते त्याची लागवड करून ते झाड बांधून घेणे, आणि त्याची फक्त बांधणी येत राहते. आणि पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित ठेवायचं, बांधणी आणि वेळेवर टायमिंग काम करायचं, असं खूप काम नसतं ड्रॅगनमध्ये. म्हणजे संडे फार्मर म्हणून एखादा जॉब करणारा शेतकरी जरी असला तरी तो करू शकतो आरामात. किती महिन्यांनंतर फळबागेला फळ येतं, आणि फळ येण्याआधी जसं असतं की आधी फूल येतं का, किंवा अजून काही हे असतं का त्याचं? जर पहिल्या वर्षी आपण रान चांगलं डेव्हलप केलं, जून ते पुढच्या जूनपर्यंत जर रान रिंगाच्या वरती गेलं समजा, तर त्याच्यानंतर त्याला कळी यायला चालू होऊन जातं. कळी लागल्यापासून ते फळ म्हणजे हार्वेस्टिंगला 40 दिवसामध्ये ते फळ हार्वेस्टिंगला येतं. एक पोल असेल, एका पोलला 4 झाडं असतात, तर मग एका पोलला किती तरी उत्पन्न येतं?
पहिल्या वर्षी एकरी 3 टनाचं पकडायचं एकरी 3 टनापर्यंत उत्पन्न. आणि दुसऱ्या वर्षापासून रान चांगलं डेव्हलप झालं म्हणजे करतोच आपण, केलंच पाहिजे. एवढा खर्च केला तर रान पण डेव्हलप झालं पाहिजे. तरी मग दुसऱ्या वर्षापासून जरी आपण धरलं की पहिल्या वर्षाला 3 टनांपर्यंत उत्पन्न येतं, मग ते कशा प्रकारे वाढतं आणि ते जास्तीत जास्त किती वाढतं वर्षभरात? वर्षभरात म्हणजे वर्षभरात पहिल्या वर्षी तर 3 टनापर्यंत भेटतं. त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला 6-7 टनापर्यंत भेटायला पाहिजे, म्हणजे जास्त पण भेटतं. आम्ही तर 10 टनापर्यंत काढलं. आणि तिसऱ्या वर्षापासून आपल्याला फुल उत्पन्न भेटतं. म्हणजे फुल म्हणजे कसं, जसं लागवड, काहींची घन लागवड असते, काहींची पोल सिस्टम असतं, जशी लागवड राहील तसं टनेज वाढतं. तिसऱ्या वर्षापासून फुल मार्केट म्हणजे माल निघतो. तुम्ही एक यशस्वी उद्योजिका आहात, यशस्वी शेतकरीही आहात तुम्ही. उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखलं जात आहे. तर मग तुमच्याकडे बऱ्याच ठिकाणाहून शेतकरी पण येत असतील, तुमचं मार्गदर्शन घेत असतील. तुम्हाला राज्य शासनाकडनं असेल किंवा विविध प्रकारचे पुरस्कार भेटले. नेमके कोणत्या कोणत्या पुरस्कार तुम्हाला भेटले आहेत? मला कृषीधन भेटला. म्हणजे कसं, आपण आता ग्रामीण याच्यामध्ये असल्यामुळं खास ओळख नव्हती, पण थोडंसं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे पोस्ट केल्यामुळं आमचं थोडीफार ओळख झाली. तर मला ॲग्रो1 न्यूजमध्ये माझी यशोगाथा छापून आली. तिथून मग कृषीधनवाल्यांचा फोन आला की पुरस्कार जाहीर झाला तुम्हाला. एक महिला शेतकरी, पहिली ड्रॅगन शेतकरी मीच होते. त्याच्यामुळं तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी शेतकरी येतात का? आणि म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणाहून तुमच्याकडे शेतकरी येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करतात का? हो, मी 100% मार्गदर्शन करते, वेळ देते पूर्ण शेतकऱ्यांना. पूर्ण महाराष्ट्रभरातून शेतकरी येतात. सातारा, सांगली, बीड, प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी येतात. म्हणजे बाहेरच्या राज्यातले पण, आता UP, लखनौचे, राजस्थान, भोपाळ, म्हणजे पंजाबचे, एकंदरीत देशभरातून तुमच्याकडे शेतकरी येतात आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता. तर मग तुमच्याकडे असं काही सरकार मान्य म्हणजे प्रमाणपत्र आहे का, ज्याच्याने म्हणजे रोपवाटिका असते की ड्रॅगन फ्रूटच्या फांद्यांमधनंच त्याला रोप येतं आणि त्या रोपापासूनच पुढची लागवड होते. मग तुम्ही ते रोपवाटिका वगैरे तुमच्या आहे का की ज्याद्वारे शेतकरी तुमच्याकडनं रोपं खरेदी करू शकतात? हो, मी म्हणजे माझ्याकडे लोकांची वाढती मागणी बघून मी आपल्या कृषी विभागाकडे पण सांगितलं की मला रोपवाटिकेसाठी पाहिजे बा, असं तुमचं सर्टिफिकेट किंवा आपण रजिस्टर म्हणतो ते. तर त्यांनी बागेत येऊन पूर्ण बागेची तपासणी केली आणि बागेची गुणवत्ता ओळखून मला सर्टिफिकेट दिलं. आम्ही जेव्हा गावातील काही लोकांना भेटलो, त्यांच्याकडनं आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली, तर त्यावेळेला आम्हाला असं कळलं की ड्रॅगन फ्रूट तुमच्या शेतामध्ये तुम्ही घेण्याआधी एका कांद्याच्या चाळमध्ये म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये तुम्ही राहत होतात. त्यानंतर तुम्ही स्वतःचं घर बांधलं. तर तुम्ही नेमकी सुरुवात कशी केली? तुम्ही किती एकरामध्ये पहिले उत्पन्न घेतलं आणि तिथून तुमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली? तुम्हाला म्हणजे कसा याचा अनुभव आला? आम्ही सुरुवातीला घराचा विचार केला नाही, आम्ही चाळीतच राहिलो. पहिलं ड्रॅगन फ्रूट लावलं, ते पण अनुकूल परिस्थिती नसताना लावलं. खूप वाईट परिस्थितीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. सगळे कामं घरी केले, एकदम व्यवस्थित आम्ही संगोपन केलं आणि पहिल्याच वर्षी आम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं. म्हणजे डायरेक्ट 2 एकरचीच लागवड केली होती आम्ही. त्यावेळेस असं धाकधूक होती की मार्केट भेटतं का नाही, आपल्याकडं त्याची मागणी आहे का नाही. पण मार्केट पण चांगलं भेटलं आणि आम्हाला दुसऱ्याच वर्षी 18 लाखाचं उत्पन्न भेटलं. त्याच्यानंतर मग उत्पन्न वाढतच गेलं, मग 40-45पर्यंत गेलं. आम्ही कांदा चाळीत राहत होतो. फक्त ड्रॅगन फ्रूटवर जोर दिला आणि त्याची खूप काळजी घेऊन, मेहनत घेऊन, एकदम लहान बाळासारखं आम्ही काळजी घेतली, सगळे कामं व्यवस्थित करून त्याच्या उत्पन्नावर आम्ही आज 4 व्हीलर गाडी, 55 लाखाचा बंगला, सगळं म्हणजे जे पाहिजे. मग स्वप्न होते आमचे, ते स्वप्न तर आम्ही कधी पाहिलं नव्हतं, ते आमचे पूर्ण झाले ड्रॅगनवरती. ताई, कुटुंब असेल किंवा लहानसा व्यवसाय असेल, याला देखील आपल्याला आपला जो परिवार आहे, आपले पती असतील, मुलं असतील, यांची सोबत लागते. तर मग तुम्ही ड्रॅगन फ्रूट एक पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये तुमचे पती असतील, तुमचे मुलं असतील, त्यांची साथ तुम्हाला कशी लाभली? त्यांची साथ म्हणजे आता सगळे कामं आम्ही घरीच केले ना, प्रत्येक पोल रवल्यापासून तर. पण आजही आम्ही म्हणजे लेबर असून स्वतः लक्ष देऊन नर्सरी चालू झाल्यामुळं नर्सरीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण नर्सरी जर म्हणजे तो जो एकदम मेन पार्ट आहे की नर्सरी आपली एकदम क्लिअर आणि चांगली गेली पाहिजे, शेतकऱ्याला समोरच्या फसवणूक झाली नाही पाहिजे. लेबरकडून थोडी गडबड होऊ शकते, पण बरेच कामं आम्ही घरी स्वतः लक्ष देऊन करतो. त्याच्यात माझे 2 मुलं
आणि माझे पती. पती म्हणजे मार्केटिंगचं पूर्ण काम तेच बघतात अच्छा. आणि आम्ही घरचं बघतो. ताई, अनेक युवा शेतकरी असतील ते आता नोकरी सोडून परत एकदा शेतीकडे वळत आहे. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. नेमकं काय केलं गेलं पाहिजे. ड्रॅगन फ्रूटकडे जेव्हा शेतकरी वळत असतो तेव्हा तुम्ही एक उत्तर महाराष्ट्रातल्या नाही तर फक्त महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं नाव आहे. तर मग अशा वेळेला तुमच्याकडे सुद्धा शेतकरी येत असतील, तुम्हाला फोन येत असतील, त्यांना मार्गदर्शन तुम्ही कशा प्रकारे करतात, त्यांना रोपं उपलब्ध कशा प्रकारे करून देतात? यूट्यूबला व्हिडिओ केल्यामुळं पूर्ण म्हणजे आता आपलं जसं साधेपण आहे आणि मी जे आहे ना शेतकऱ्यांना 100% वेळ देते. मी आत्तापर्यंत जेवढे प्लॅन्टेशन शेतकऱ्यांना दिले, जेवढे शेतकरी मला जोडले गेले त्यांच्या बागा मी एकदम सक्सेस केल्या. स्वतः मान घालून त्यांच्या बागांकडे लक्ष देते. त्याच्यामुळं आणि नेहमीच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकरी माझ्याकडे. महाराष्ट्रभरातील शेतकरी तुमच्याकडे? सातारा, सांगली, नागपूर, अमरावती, म्हणजे असं एकही जिल्हा सुटला नाही की तिथले शेतकरी आले नाही. आणि तिथं प्लॅन्टेशन पूर्ण गेलेले आपले. रोप देण्यापासून ते रोपाला फळ येण्यापर्यंत पूर्णपणे तुम्ही मार्गदर्शन करता. खतांचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, याबद्दल तुमच्याकडनं त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. आणि शासनाकडनं म्हणजे यासाठी तुम्हाला शासनाकडनं असेल किंवा स्थानिक पातळीवर प्रशासन असेल यांच्याकडनं काही म्हणजे मदत झाली आहे का? हां, तर मीच त्यांना बोलवलं होतं बाग बघायला की बागेची म्हणजे गुणवत्ता त्यांना आवडली एकदम. बागेची कंडिशन आम्ही चांगली ठेवली आणि उत्कृष्ट पद्धतीने रोपं तयार केली. त्याच्यामुळे त्यांनी मान्यता पण दिली बागेला. मग मान्यता प्राप्त असलेल्या नर्सरीमधून लोकांना आर्थिक म्हणजे अनुदानाचा पण लाभ भेटू राहिला माझ्या बागेतून. आणि माझा उद्देश हाच आहे की माझे शेतकरी मोठा झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून म्हणजे माझ्याकडून त्यांची फसवणूक झाली नाही पाहिजे याची मी खूप काळजी घेते. एक यशस्वी शेतकरी म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तुमच्याकडे राज्यभरातून नाही तर देशभरातून आता शेतकरी यायला सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला प्रशासन असेल, शासन असेल यांच्याकडनं काही मार्गदर्शन मिळतं का किंवा तुमची मदत शासन किंवा प्रशासन घेतं का? शासनाचं नेहमीच लक्ष असतं कारण नेहमी त्यांचे व्हिजिट असतात माझ्याकडे. आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याचं आपलं महाराष्ट्र शासनाचं नाशिक जिल्ह्यामधलं जे मासिक चर्चासत्र असतं ते पण आपल्याकडे झालेलं आहे. पूर्ण म्हणजे अधिकारी येऊन गेले आणि असे पण नेहमी येत राहतात. माझी नर्सरी मान्यता प्राप्त झाल्यामुळे माझ्या जे मान्यता प्राप्त नर्सरीचं जे बिल असतं ते शेतकऱ्यांना दिल्यामुळे त्यांना तो शासनाचे जे काही स्कीम आहे अनुदानाची ती त्यांना लाभ भेटतो शेतकऱ्यांना. माझ्याकडे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रच नाही बाहेरच्या राज्यामधले शेतकरी किंवा आपल्या देशामधले जे विदेशात असलेले आपले भारतीय शेतकरी आहे म्हणजे शेतकरीच म्हणायचं ज्यांना ड्रॅगन लावायचं म्हणजे ते शेतकरी जॉब जरी करत असले तरी तर त्यांचे पण मला कॉल येत राहतात. नेहमी ते माझं कौतुक करतात, शुभेच्छा देतात असतात मला. आणि आपलं श्रीलंकेमधले पण शेतकऱ्यांनी व्हिजिट केली आपल्या बागेला. ताई, तुम्ही राज्यातले असेल, देशभरातले असेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय, पण आपण पुन्हा एकदा आपल्या बागेकडे वळूयात. तुम्ही तुमच्या इथे किती प्रकारची फळं लावली आहे? साधारणतः एका फळाचं वजन किती असतं आणि तुम्हाला त्याची जी काही किंमत असेल ती कशी मिळते? किंमत आम्हाला कमीत कमी 70 एकदाच भेटली आणि 220 एकदा म्हणजे सरासरी रेट जर पकडला तर 120-130 असं भेटतं. आणि व्हरायटी जर म्हटलं तर आमच्याकडे 3 प्रकारच्या व्हरायटी आहे. एक अमेरिकन ब्युटी आणि सी रेड आणि जम्बो रेड. जम्बो रेडची साईज 300+ ते 700-800 ग्रामपर्यंत म्हणजे 1 किलोपर्यंत जातं. पण एखादं युनिफॉर्म साईज म्हटलं तर 550-600. आणि आपलं अमेरिकन ब्युटी म्हटलं तर 250+ ते 600पर्यंत जातं, 500-600पर्यंत. युनिफॉर्म साईज त्याची पण 450 असते. आणि त्याचं जे आहे गुणधर्म त्याला स्वीटनेसपणा जास्त म्हणजे गोडी जास्त आहे फळाला आणि टिकवण क्षमता चांगली अमेरिकन ब्युटी. ताई, ॲव्हरेजली आपण जर असं पकडलं की आपण जूनमध्ये आपला हंगाम सुरू होतो फळांचा, तर जूनपासून डिसेंबरपर्यंत हा हंगाम असतो. तर त्या वेळामध्ये आपल्याला म्हणजे किती प्रमाणात आपल्याला फळ मिळतं, किती प्रमाणात आपल्याला एकरी फळ येऊ शकतं आणि त्याचं जे काही रेस्ट पिरियड असतो, तर फळ येण्याच्या आधीची जी काही प्रक्रिया असते त्याची काळजी कशी घेतली जाते? फळ येण्याच्या अगोदर रेस्टमध्ये जेव्हा बाग जाते समजा डिसेंबरमध्ये आपले फळ संपून जाते तेव्हा आम्ही बेसल डोस भरून त्याला पूर्ण व्यवस्थित पाणी भरपूर देऊन फेब्रुवारी एंडपर्यंत फुल पाणी देऊन रान डेव्हलप करून घेतो म्हणजे फुटवे असतील ते. आणि नंतर मग पाणी जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं पाण्याचं प्रमाण कमी करावं लागतं. पाणी चालत नाही त्याला, जास्त कमी पाण्यात येणार आहे.
आणि ज्यावेळेस आपलं जून लागणार आहे, समजा 15 मेपासून थोडं आम्ही पाणी चालू करतो आणि बेसल डोस भरून परत जूनमध्ये त्याची तयारी करतो पुढची. मग जूनमध्ये त्याला फ्लावरिंग सुरू होऊन जाते. जून ते डिसेंबरपर्यंत जवळजवळ 6-7 बहार येतात म्हणजे त्याला. आणि प्रत्येक फ्लश असा 40 दिवसामध्ये कळी लागल्यापासून फ्रूट 40 दिवसात तयार होतं आणि हार्वेस्टिंगला येतं. नाशिक म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर तापमान नाही आहे इथलं, पण धुळे, जळगाव, भुसावळ, नागपूर या ठिकाणी सर्वात जास्त तापमान असतं. तर अशा वेळेला फळबागेला कोणत्या प्रकारचं म्हणजे जो तापमान असेल त्याच्यामुळे काही धोका येऊ शकतो का, किंवा तो धोका जर आला तर त्याच्यापासून निचरा कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी? आता मी माझे जेवढे शेतकरी समजा जे मला जोडले गेले त्यांची पूर्ण काळजी घेते. ते पाण्याचंच नियोजन मेन असतं त्याच्यामध्ये. टेम्परेचर वाढलं पाणी कमीच करावं लागतं, किंवा मग कोणी नेटचं पण यूज करतं, किंवा मका ताग वगैरे लावून एक असं म्हणजे नैसर्गिक सावली किंवा मग नेट करून असं उपाययोजना करता येतात. नाही तर मग सिलिकॉन वगैरे स्प्रे करून. पण शक्यतो माझ्याकडे जेवढे जोडले गेले तर त्यांना मी कुठलाच त्रास होऊन नाही दिला. असं ते हंगाम आल्यानंतर जेव्हा फळ निघतं तर फळाला मार्केट म्हणजे व्यापारी जे असतील ते आपल्या बांधावर येतात, की आपल्याला आपलं फळ जे असेल माल जो असेल तो बाजारपेठेत घेऊन जावा लागतो? आणि नेमकं ड्रॅगन फ्रूटसाठी कोणती बाजारपेठ उपलब्ध असते? ड्रॅगन फ्रूट तसं मार्केटला पण म्हणजे नाशिक मार्केटलाच जातं आमचं शक्यतो, आणि मॉलला पण जातो. आणि गुजरात म्हटलं तर गुजरात मार्केट सगळीकडेच उपलब्ध आहे त्याला. वाशी मार्केट पण आहे आणि जागेवर पण आमचा यावर्षी तेलंगणा माल गेला. आता ड्रॅगन फ्रूटची वाढत्या लागवडी पण आहे, आणि आपण चांगली जर क्वालिटी बनवली तर एक्सपोर्ट पण होऊ शकतं. आणि जे आपलं भारतातलं जे वातावरण आहे तर ते ड्रॅगन फ्रूटसाठी एकदम चांगले, कारण इथले जे फ्रूट्स आहे ना त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त आहे. जे विदेशातलं येतं त्याला चवीत फरक आहे, आणि याला जे कीपिंग क्वालिटी म्हणतो आपण ती पण चांगली, तर एक्सपोर्ट सहज होऊ शकतं. आणि याच्यासाठी आता शेतकरी जसे वाढू राहिले तसं गव्हर्नमेंटने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एक्सपोर्टसाठी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांना म्हणजे आता माल जरी निघाला तर त्याला कोल्ड स्टोअरची समजा आपलं सौर ऊर्जेवर कोल्ड स्टोअरची पण आहे सुविधा. त्या पण गव्हर्नमेंटने जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या त्याच्यात त्याचा फायदा होऊ शकतो. आणि जसं विदेशामध्ये जसं व्हिएतनामसारखा देश 90% इकॉनॉमी अर्थव्यवस्था जर ड्रॅगन फ्रूटवर असेल तर मग आपल्या भारतामधल्या शेतकऱ्यांसाठी या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि आपण पण एक्सपोर्ट जर केलं तर इथली पण आर्थिक व्यवस्था चांगली होईल. ताई, एक स्त्री म्हटली तर तिला कुटुंब असेल, इतर जबाबदाऱ्या असतील, यामध्ये स्त्रीला तिच्या पतीची खंबीर साथ असते. नक्कीच तुम्ही एक यशस्वी शेतकरी आहात, म्हणजे तुम्हाला तुमच्या पतींची साथ आहे. हे नक्कीच निश्चितच आहे. नेमकं तुम्हाला तुमच्या पतींची साथ या सगळ्यांमध्ये कशी मिळते? तुम्ही दोघांनी कशा प्रकारे मिळून ही शेती जी आहे ती 2 एकरवरनं 4 एकरवर नेली, आणि पत्राचा ते एक बंगला असा प्रवास तुमचा झाला, त्या प्रवासाबद्दल थोडं सांगाल का? हां, मला शेतीमध्ये आवड होती आणि मी ड्रॅगन फ्रूटबद्दल पूर्ण ऐकलं, अभ्यास केला. पण याच्यासाठी मला पूर्ण मार्गदर्शन किंवा जो आधार म्हणतो तो माझ्या पतींचाच होता. जसं एखाद्या सक्सेस पुरुषामागे एखादी स्त्रीचा हात असतो, तसं मी जेवढी सक्सेस झाले तर माझ्या सक्सेस मागं माझ्या पतींचाच हात आहे. जसं एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, तसं एका या ज्या सरलाताई आहे त्यांच्या या सक्सेस मागे त्यांच्या पतींचा हात आहे असं त्या म्हणतायत. नेमकं त्यांनी जे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही आपलं नाव उजवलं आहे त्या नावद्यास येत आहे ड्रॅगन क्वीन म्हणून. या ड्रॅगन क्वीन सोबत आपण केलेला हा संवाद होता. नक्कीच त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून शेतकरी येत आहेत. शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतायत. आपल्याला देखील ड्रॅगन फ्रूट शेती संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर स्क्रोल होत असलेल्या नंबरवर आपणही संपर्क साधू शकतात आणि अधिक माहिती घेऊ शकतात. ड्रॅगन क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरलाताईंसोबत आज आपण संवाद केला. असाच एका वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत आपण पुढील भागात भेटणार आहोत. एका वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत आपण तेव्हाही चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज.